गुड आफ्टरनून. आवाज येतो ना सर्वांना? हॅलो. Yes, ma'am. ओके. तर बघा, आज आपण एक्सपेरिमेंट नंबर 9 पाहणार आहोत. बघा, मॅन्युअल दिसते का तुम्हाला? हॅलो. Oh, ओके. तर बघा, आपण एक्सपेरिमेंट नंबर 9 पाहणार आहोत. बघा, लॅब मॅन्युअल दिसते का सर्वांना? हॅलो. yes, ma'am. ओके. तर बघा, आपला एक्सपेरिमेंट नंबर 9 काय आहे? डेव्हलप अँड टेस्ट सी प्रोग्राम टू टर्न ऑन एलईडी विथ की प्रेस्ड. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? सी प्रोग्राम डेव्हलप पण करायचा आणि टेस्ट पण करायचा आहे की आपण की प्रेस केल्यानंतर आपला एलईडी काय झाला पाहिजे? टर्न ऑन झाला पाहिजे. ओके. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे? हे बघा, हे सेटअप डायग्राम आहे. ओके. हे बघा, रिसोर्सेस रिक्वायर्ड. आपल्याला कोणते कोणते रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत ह्या प्रॅक्टिकल मध्ये? मायक्रो कंट्रोलर किट 89C51, then single board system with 8K RAM, ROM memory with battery backup. ओके. म्हणजे आपल्याला मायक्रो कंट्रोलर किट हवे. त्याच्यानंतर डेस्कटॉप पीसी हवाय, लोडेड विथ वन सोर्स आयडी, सिम्युलेशन अँड प्रोग्रामिंग डाउनलोडिंग सॉफ्टवेअर, देन स्विच अँड एलईडी. त्याच्यानंतर बघा, प्रोसिजर काय आहे? राईट अल्गोरिदम for given problem, draw flowchart for the same, then develop embedded C program using Kill IDE or any other relevant software tool. Then debug program on IDE. Step number 5 काय? Execute program on IDE. Then step number 6, create hex file for the program. Then step number 7, download hex code in EPROM flash memory of microcontroller. Step number 9 क्या है बघा? Interface LED to microcontroller as per circuit diagram shown in figure. Then press switch and observe LED on off status. Okay. Then बघा, simple program काय? Develop and execute embedded C program to read the status of key and turn on a LED connected to port pin 89C51 microcontroller and turn off after some delay. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? एलईडी आहे ना, तो एलईडी टर्न ऑन करायचा. जेव्हा आपण की प्रेस करू त्यावेळेस एलईडी ऑन करायचा आहे आणि तो सम डिले नंतर काय झाला पाहिजे? ऑफ झाला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बघा, अल्गोरिदम काय? इनिशियलाइज पोर्ट पिन P0.0 as a input, then initialize port pin P2.0 as a output. Then step number 3 काय? Step number 3 बघा, read the status of key. Then step number 4, if key is closed,
then turn on the LED. Then step number 5 काय बघा, add some delay. Then step number 6, turn off the LED. And step number 7 काय आहे, repeat from step 3. त्याच्यानंतर बघा हा आपला फ्लो चार्ट आहे. फर्स्ट स्टार्ट, त्याच्यानंतर मेक आउटपुट पोर्ट आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इनपुट डिक्लेअर करायचं, त्याच्यानंतर आउटपुट डिक्लेअर करायचं. ओके, त्याच्यानंतर रीड P2.0 की स्टेटस, जी की आपण इनपुटला काय दिले, की म्हणजे स्विच कनेक्ट केले, त्याचं स्टेटस रीड करणार. त्याच्यानंतर इज की क्लोज्ड, जर की क्लोज्ड असेल, एस असेल तर तो काय करणार, टर्न ऑन LED करणार. त्याच्यानंतर सम डिले ऍड होणार आणि त्याच्यानंतर टर्न ऑफ LED होणार आणि त्याच्यानंतर रिपीट प्रोसेस होणार आहे आपली. आणि जर बघा इफ की इज क्लोज्ड, जर की क्लोज्ड नसेल, आता नो की इज क्लोज्ड, देन रिपीट इथे जाणार इज P2.0 की स्टेटस. ओके, प्रोग्राम बघा, आपला प्रोग्राम आहे. स्टेप 3 सी लँग्वेज प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये बघा हॅश इन्क्लूड रजिस्ट्री py1.h. त्यानंतर बघा एस बिट LED पिन, LED पिन आपण कुठे कनेक्ट केली तर पोर्ट 2 च्या 0 P2.0 पिनला. देन एस बिट की पिन, की बिट की स्विच जी पिन आहे ती आपण P2.0 ला कनेक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर डिले डिक्लेअर केला आपण. त्याच्यानंतर आपलं मेन फंक्शन वाईड मेन, त्याच्यामध्ये बघा की पिन इज इक्वल टू 1, म्हणजे काय केलं आपण, की पिन आहे ती आपली इनपुट केली, इनपुट म्हणून डिक्लेअर केल्या. त्याच्यानंतर LED पिन 0, याच्यामध्ये काय केली आपण, LED पिन आउटपुट म्हणून डिक्लेअर केली. त्याच्यानंतर बघा LED पिन 1, LED पिन 1 मध्ये काय केलं आपण, LED इनिशियली ऑफ केलं इथं. ओके, ती आपली आउटपुट पिन आहे. त्यानंतर बघा while 1 लूप इनिशिएट केला, आपल्याला किती वेळा हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला लॉजिक काय आहे बघा, इफ की पिन इज इक्वल टू 0, म्हणजे की आपण प्रेस केलेली की आहे की पिन इज इक्वल टू 0 आली तर काय होणार, LED पिन इज इक्वल टू 0 म्हणजे LED आपला ऑन होणार. त्याच्यानंतर आपण डिले कॉल केलेला आहे आणि डिले कॉल केल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार, LED अंडरस्कोर पिन इज इक्वल टू 1, म्हणजे ती पिन काय होणार आपली ऑफ होणार. त्याच्यानंतर बघा डिलेचं फंक्शन काय आहे, वाईड डिले अंडरस्कोर ms अनसाइन्ड इन k. त्याच्यामध्ये बघा टू व्हेरिएबल टू इंटिजर व्हॅल्यू डिक्लेअर केल्यात, असाइन केल्यात, अनसाइन्ड इंट ij. त्याच्यानंतर फॉर लूप लिहिले आपण, i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन k, i प्लस प्लस. नेक्स्ट j इज इक्वल टू 0, j इज लेस दॅन 1275, देन j प्लस प्लस. ओके, हा आपला प्रोग्राम आहे. आणि कनेक्शन डायग्राम बघा, इथे बघा असे दाखवल्याप्रमाणे आपल्याला सिम्युलेशनचे डायग्राम करायचे. ओके, तर बघा हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी आपल्याला स्किल पण लागणार आहे, प्लस प्रोटीस पण लागणार आहे. प्रोटीस वरती आपण काय करणार आहे, सॉफ्टवेअर आपलं बिल्ड करणार आहोत प्रोटीस वरती आणि त्याचं सिम्युलेशन करणार आहोत. आपला जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा आपण हेक्स फाईल क्रिएट करणार आहोत आणि ती हेक्स फाईल आपण जे प्रोटीस वरती सर्किट बिल्ड केलंय तिथं तो प्रोग्राम काय करणार आहे आपण अपलोड करणार आहोत. तर बघा आपण फर्स्ट प्रोग्राम राईट करूया. बघा
दिसते का तुम्हाला ते सॉफ्टवेअर? सॉफ्टवेअर दिसते का? हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो. यस मॅम. ओके. तर बघा इथं आपल्याला काय करायचं, प्रोग्राम राईट करायचा आहे. तर बघा स्टेप सांगा, फर्स्ट स्टेप काय? न्यू प्रोजेक्ट. न्यू प्रोजेक्ट. तर बघा इथं आपण ESY प्रॅक्टिकल या फोल्डर मध्ये करतो. ओके, तो फोल्डर डेस्कटॉपला आहे. आपण नाव देऊया त्याचं स्विच. ओके, सेव्ह केली फाईल. त्याच्यानंतर बघा इथं पॅकेज सिलेक्ट केलं. सेम ॲज आपण लास्ट प्रॅक्टिकलला जसे स्टेप्स फॉलो केले त्या स्टेप्स फॉलो करायच्या मध्ये. त्याच्यानंतर बघा इथं कोणता IC सर्च करायचा आहे, कोणता IC आपण यूज करतो. कोणता IC आपण यूज करतो? 8051. हा, पण इथं सर्च करताना आपण त्याचं नाव काय टाकतो? 8893C51. @mail 89C51. ओके. देन बघा फाईल घ्यायची ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट आपला जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय करायचा, राईट करायचा. ते ही फाईल काय करूया, सेव्ह करूया. इथं बघा सोर्स ग्रुप वरती राईट क्लिक केल्यानंतर ऍड अ न्यू आयटम टू सोर्स ग्रुप 1. देन आपण कोणत्या लँग्वेज मध्ये करतोय, असेंब्ली मध्ये का सी मध्ये, एम्बेडेड सी मध्ये? C मध्ये एम्बेडेड. ओके, सी. देन इथं आपण नाव काय देऊया, स्विच दिलं आपण. स्विच डॉट सी मध्ये करतो आपण. ओके, ऑलरेडी आहे तिथं तरी पण देऊया ऍड. ओके, हे बघा दिसलं आपल्या इथं फाईलचं नाव switch.c. इथं आपण प्रोग्राम राईट करूया. तर बघा फर्स्ट स्टेप काय, याच्यामध्ये प्रोग्राम करताना हेडर फाईल ऍड करायची. ओके, तर बघा हेडर फाईल कोणती आहे, as include stdio.h. बरोबर आहे का हेडर फाईल? यस मॅम. तर मॅन्युअल आहे ना तुमच्याकडे, मॅन्युअल ओपन करा. मॅन्युअल मध्ये बघा प्रोग्राम आहे जो की आपण मगा बघितले. तर बघा आपण आता हेडर फाईल केली. ओके, त्याच्यानंतर बघा डिले वाईड डिले unsigned int. ओके, देन बघा आपल्याला काय करायचंय, कोडचे सिलेक्ट करायचे की जिथे आपल्याला एक स्विच कनेक्ट करायचा आहे आणि LED कनेक्ट करायचं. तर बघा आपण LED आता इथं आपल्याला बीट सिलेक्ट करायचंय, म्हणजे एक पोर्ट सिलेक्ट करायचंय. जर आपल्याला एका पोर्ट मधली एक पिन, सिंगल पिन जर सिलेक्ट करायची असेल तर आपण SBIT ही इन्स्ट्रक्शन यूज करतो. ओके, आणि जर आपल्याला पोर्ट करायचं असेल तर पोर्ट साठी लिहितो. तर बघा आता इथं आपल्याला एका पोर्टची एक सिंगल पिन यूज करायची.
त्याच्यामुळे एस बी एल ई डी अंडरस्कोर पिन, त्या पिनला नाव दिलं आपण इज इक्वल टू. आता एलसीडी आपली पिन काय आहे, कोणत्या कोडला देऊया, तर बघा आपण P2.0 ला ती असाइन केली. ओके, देन बघा एस बीट की पिन आपली. हे बघा एस बीट स्मॉल मध्ये काय आले ते सगळं. त्याच्यानंतर की अंडरस्कोर पिन इज इक्वल टू पोर्ट 0 ला करूया. ओके, झालं का? एलईडी ची पण आपला पिन डिक्लेअर झाली आणि की म्हणजे आपल्या स्विच ची पण पिन काय झाली, डिक्लेअर झाली. ओके, त्याच्यानंतर बघा आपलं मेन फंक्शन. वाईड मेन. ओके, हा प्रोग्राम तुम्हाला लेक्चर मध्ये झाला असेल. झालंय का? देन बघा आता इथं आपण वाईड मेन वाईड आपल्या मेन फंक्शन मध्ये काय लिहायचंय बघा. तर आपल्याला काय करायचंय, की पिन इनपुट करायचे आहे आणि एलईडी पिन आउटपुट करायचे. तर आपल्याला जर इनपुट करायचं असेल तर आपण काय करतो, ती पिन हाय करतो आणि जर आपल्याला ती आउटपुट हवी असेल तर लो करतो. मग त्याच्यामध्ये एलईडी पिन ही आपली आउटपुट आहे आणि की पिन आपली काय आहे, इनपुट आहे. तर बघा याच्यामध्ये की पिन करूया आपण, की अंडरस्कोर पिन इज इक्वल काय येणार, 1 येणार. बरोबर आहे का? आपल्याला काय पाहिजे, की पिन इनपुट आहे की आउटपुट आहे? काय आहे की पिन आपली? गायत्री, आवाज येतोय ना? Yes. ओके, हे बघा पिन पिन आपण काय केल्या, डिक्लेअर केल्या. ही पिन डिक्लेअर केली, जिथे आपण स्विच कनेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर एलईडी पिन ओके. बघा देन काय आपल्याला येतं आता फंक्शन, म्हणजे आपल्याला किती वेळा हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा. सिंगल करूया. बघा
फंक्शन केलं का त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे आपलं लॉजिक लिहायचं काय लिहायचं तर की पिनचा स्टेटस करून आपण एलईडी ऑफ की ऑन करायचं ते ठरवते इफ की पिन is equal to 0. ओके देन बघा काय होणार आहे आपला एलईडी इनिशियली ऑफ करतो आपण is equal to 0 then डिले कॉल करायचा डिले आपण दिया 200 ओके देन काय होणार आपली एलईडी ऑफ PIN is equal to 1 ओके फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट झाला देन सेकंड देन थर्ड ओके आता काय राहिले बघा त्याच्यामध्ये आपला मेन तर फंक्शन झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त आपलं डिले फंक्शन डिक्लेअर करायचं राहिलेलं आहे ओके तर बघा वाइड डिले standard in okay then बघा टू फॉर लूप यूज करतो आपण फॉर आपल्याला अगोदर ते डिक्लेअर करावं लागतील अनसाइनड इंट जे की आपण दोन इंटीजर यूज करतोय आय आणि जे अनसाइनड इंट आय कॉमा जे नेक्स्ट बघा इथं फॉर लूप फॉर I is equal to 0, comma I is less than K. इथं K आपण डिक्लेअर करायचं राहिलं ओके then I plus plus then complete next बघा for loop for j is equal to 0 comma j less than to 75 then j plus plus okay हे आपलं for loop झालं
बघा आपले सगळे लूप कंप्लीट झालेत का? हा बघा, हा इथे कंप्लीट झालेला आहे, हा इथे ब्रॅकेट कंप्लीट झालेला आहे, हा इथे झालाय, हा इथे झाला आणि हा इथे झाला. ओके, तर बघा आता आपण हा प्रोग्राम बिल्ड करूयात. तर बघा एरर आलेला आहे प्रोग्राम मध्ये. आता एरर काय करूयात आपण, रिमूव्ह करूयात. कोणती एरर आहे बघा इथे, फॉर I is equal to 0 काय म्हणतं आपलं ब्रॅकेट एक्सपेक्टेड. सॉरी, तर बघा इथं आपली एरर येते. ओके, for I is equal to 0, I is less than a. ओके, इथं बघा आपण काय दिलंय, कॉमा दिलाय. इथं आपल्याला सेमिकोलॉन हवा. आपण फॉर लूप मध्ये सेमिकोलॉन देतो. I प्लस प्लस ब्रॅकेट कंप्लीट. ओके, देन इथं पण बघा आपण तसंच केलंय. हाच एरर असेल, नेक्स्ट एरर आहे तो आपला. एरर कसं येते दिस कळते ना तुम्हाला. देन बघा इथं काय आली, अनडिफाइन्ड आयडेंटिफायर LED अंडरस्कोर पिन. LED अंडरस्कोर पिन डिफाइन केली आपण इथे. देन आपण फक्त इथे LED बघूयात डिफाइन करून. एरर जाते का आपला, LED ला प्रॉब्लेम होते. आपले LED डिफाइन तर केले आपण, आणि इथे काय म्हणते, अनडिफाइन्ड आयडेंटिफायर म्हणते LED. आणि ओके, define
तरी पण बघा आपल्या एलईडी पिनला एरर येतोय. आपण डिक्लेअर कसं केलं. इथेच एरर आहे फक्त आपल्या एलईडी पिन मध्ये. L1 टाकूया आपण फक्त इथे. ओके. जे त्याचा लायब्ररी मध्ये ऍड नसेल तर तिथं आपल्याला एरर येतो. कसं एरर आला मी तरी फाईल करून बघितले तिथे. आपण SW टाकूया ते एलईडीच्या जागी बघूयात आपला एरर होतो का. ओके. SW then SW then SW. ओके. तरी पण एरर येतो आपला. तिथे पण 0 LED okay. Then LED तर बघा याच्यामध्ये एलईडीची लायब्ररी ऍड नाही आहे फील्ड मध्ये. त्याच्यामध्ये आपल्या एरर येतं. नेक्स्ट प्रॅक्टिकलला तुम्हाला एलईडीची लायब्ररी ऍड केल्यानंतर हे दाखवते. त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यासाठी प्रोटूस लागणार आहे. तर बघा प्रोटूस सॉफ्टवेअर हे बघा प्रोटूस सॉफ्टवेअर आहे. जिथे आपण काय करणार आहेत आपल्या सर्किटचा सिम्युलेशन करणार आहे, सर्किट बिल्ड करणार आहे. याच्यामध्ये बघा प्रोटूस कसं यूज करायचा. तर हे आपण प्रोटूस आहे त्याची विंडो प्रोटूस ओपन केल्यानंतर
त्याच्यानंतर बघा ओपन प्रोजेक्ट मध्ये जायचं. इथं आपल्याला हे प्रोजेक्ट दिसते तुमचे आपण केलेले, हे अगोदर केलेले प्रोजेक्ट आहे. इथून आपण ओपन प्रोजेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर बघा इथं न्यू प्रोजेक्ट, लोड होते ते. स्क्रीन दिसते का तुम्हाला? नाही मॅडम. ओके, 1 मिनिट. हे बघा आता दिसते का? हो. ओके, हे बघा ही आपली प्रोटिसची स्क्रीन आहे. प्रोटिस सॉफ्टवेअरची ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये बघा इथे तुम्ही ओपन प्रोजेक्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला अगोदरचे इथे प्रोजेक्ट दिसते तुमचे, जे की तुम्ही अगोदर केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा इथे आपण न्यू प्रोजेक्ट घ्यायचा. ओके, न्यू प्रोजेक्ट करायचा आपल्याला. इथं आपण कोणता प्रोजेक्ट करणार आहोत त्याचं काय टाकायचं, नेम टाकायचं. ओके, आपण स्विच टाकूया. ओके, देन बघा इथला पाथ आपला सी युजर ऍडमिन डॉक्युमेंट्स आपला पाथ आहे. त्यातून तुम्ही ब्राउज करू शकता पाथ. तुम्ही जो तो फोल्डर तुमचा क्रिएट केला आहे तिथे. देन नेक्स्ट, देन इथं बघा डू नॉट क्रिएट ए सिमॅटिक फॉर द सिलेक्टेड टेम्पलेट. म्हणजे इथं आपल्याला त्याचं स्कीमॅटिक करायचं नाही, म्हणजे आपल्याला इथं पीसीबी करायचं नाहीये. जर पीसीबी क्रिएट करायचं असेल तर इथं तुम्ही डू नॉट क्रिएट ए स्कीमॅटिक तिथं सिलेक्ट करायचं. आणि हे बघा क्रिएट ए स्कीमॅटिक फॉर द सिलेक्टेड टेम्पलेट. आपल्या सिलेक्टेड साठी काय करायचं, आपल्याला स्कीमॅटिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा हे डिफॉल्ट, इथं हे बघा हे जर तुम्ही केलं तर इथे डिफॉल्ट येत नाहीये. आपलं करण्यासाठी डिफॉल्ट पाहिजे. त्याच्यामुळे इथं आपल्याला क्रिएट ए स्कीमॅटिक फ्रॉम द सिलेक्टेड टेम्पलेट चूज करायचं आहे. त्याच्यामध्ये चेक करायचं हे डिफॉल्ट आहे का. ओके, हे डिफॉल्ट असायला हवे. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर बघा इथं डू नॉट क्रिएट अँड पीसीबी लेआउट. इथं आपल्याला पीसीबी लेआउट नकोय. त्याच्यानंतर नेक्स्ट, देन नेक्स्ट, इथं बघा इथे चेक करायचे लेआउट आहे का, फर्मवेअर आहे का, स्कीमॅटिक आहे. आपण स्कीमॅटिक पाहणार आहोत. ओके, देन फिनिश. ओके, बघा ही प्रोटिसची विंडो येते अशी. आता बघा इथं आपण आपलं सर्किट बिल्ड करणार आहोत. तर बघा ओके, इथून बघा इथं पी आहे. इथून तुम्हाला कोणतं कंपोनंट हवे ते कंपोनंट सिलेक्ट करू शकता. बघायला याच्यामध्ये आपल्याला 8051 पाहिजे, 889051. ओके, बघा इथे तुम्हाला दिसतंय. हे बघा इथं तुम्हाला लेआउट दिसतं. इथे लेआउट दिसतं का ब्रॅकेट मध्ये? इथं दिसतं का ते लेआउट? आवाज येतो का? हो दिसतोय. ओके, तर बघा इथं ओके करायचं. इथे तुम्ही सिलेक्ट करायचं. ओके, देन नेक्स्ट बघा काय आपल्याला हवंय, स्विच बटन. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला लेआउट.
बटनचा लेआउट दिसतो का विंडो मध्ये? बटन प्रिव्ह्यू मध्ये Yes, ma'am. ओके देन ओके. देन बघा आपल्याला काय आलं आणखी रेजिस्टर मॅन्युअल आहे ना त्याच्यामध्ये बघा आहे डायग्राम. इथे बघा तुम्हाला इथे लेआउट दिसतो का रेजिस्टरचा? ओके. दोन रेजिस्टर्स आहेत आपल्याला. ओके. आणि एलईडी हवं आपल्याला. इथे बघा तुम्हाला दिसतं इथे लेआउट. इथे बघा आपण ॲनिमेटेड एलईडी घ्यायचं. रेड घेतला आपण. ओके. ओके तर बघा हे बघा दिसते का तुम्हाला सर्किट? सेम असे आपल्याला सिम्युलेशन डायग्राम काढायचे आहे. इथं बघा एलईडी आहे, दोन रेजिस्टर्स आहेत, पॉवर आहे, ग्राउंड आहे, हे बटन आहे आणि हा मायक्रो कंट्रोलर आहे. ओके. बघा आपण असं बिल्ड करूया पीसीबी वरती. बघा आपल्याला पॉवर एक घ्यायचं आणि ग्राउंड एक घ्यायचं. इथं बघा हे छोटे छोटे स्मॉल दिसतात ना तुम्हाला ह्या साईडला? हे पी आहे ना त्याच्या साईडला हे डिव्हाइसेस आहेत ना त्याच्या साईडला तुम्हाला दिसतात आपल्याला इथं. इथे बघा तुम्ही कनेक्ट केला, इथे जर क्लिक केला तर इथून तुम्ही डिव्हाइस घेऊ शकता. इथे बघा इथे पॉवरचे आहेत, इनपुट, आउटपुट, पॉवर, ग्राउंड, बस, एनसी, डायनॅमिक आहेत. आता आपल्याला इथं पॉवर हवे. ओके. पॉवर आणि ग्राउंड. ओके. तर आता बघा कनेक्शन. इथं बघा तुम्ही आता हा रेजिस्टर आहे, रेजिस्टर वरती लेफ्ट क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला रेजिस्टर. ओके. इथे तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. देन त्याच्यावरती जर तुम्ही राईट केलं तर तुम्हाला इथे एडिटेबल करता येते. ड्रॅग ऑब्जेक्ट म्हणजे तो ऑब्जेक्ट मूव्ह करता येतो. आता बघा आपण इथे ड्रॅग ऑब्जेक्ट केला तर तुम्ही ऑब्जेक्ट हा इथे नेऊ शकता. ओके. देन बघा डिलीट ऑब्जेक्ट करू शकता. इथे एडिट प्रॉपर्टी त्याच्या एडिट करू शकता. इथे व्हॅल्यू तुम्हाला किती टाकायची ती टाकू शकता. देन ओके. आणखीन बघा काय काय आहे. तुम्ही रोटेट क्लॉकवाईज करू शकता, रोटेट अँटी क्लॉकवाईज करू शकता. ओके. देन बघा आता इथं आपल्याला हे रोटेट करायचे. आपण अँटी क्लॉकवाईज त्यांना रोटेट केलेलं आहे. हे ड्रॅग केलं आपण. ओके. हे बटन आपल्याला काय करायचं ड्रॅग करायचंय जे की
इथं हवंय प्लस ह्याला रोटेट करायचंय. ओके, हा एलईडी आहे तो आपण ट्रॅक करूया. ओके, मध्ये ह्याच्यामध्ये बघा आपण कनेक्शन करणार आहोत. बघा रेजिस्टर कनेक्ट करूया. रेजिस्टरचा एक बटनला कनेक्ट आहे कनेक्शन. लाईट मॅन्युअल मध्ये आहे तुमच्या, ओपन करून बघा. ओके, देन हे पॉवर इथं तुम्ही माऊसला ड्रॅग केलं की ते कनेक्शन लाईन येते. हे कनेक्शन झालं. आता हे ग्राउंड. हे बघा आपण इथे बघा P2.0 आपला एलईडी कुठे P2.0 ला आहे. ओके, एलईडी चं केलं P2.0 ला. देन हा ग्राउंड केलं स्विच. ओके, देन बघा स्विचचं कनेक्शन आपलं कुठे आहे आणखी P0.0 ला. ओके, बघा आपले कनेक्शन झाले. बघा दिसते का डायग्राम? कनेक्शन डायग्राम दिसते का? यस मॅम. ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट्स आहेत का? बघा आता ही जर तुम्हाला लाईन डिलीट करायची, ओके, हे कनेक्शन, तर त्याच्यावरती राईट क्लिक केल्यानंतर इथे डिलीट वायर होती. ओके, देन बघा इथून तुम्ही कनेक्ट करू शकता. इथून ड्रॅग करत इथपर्यंत नेलं ऑब्जेक्ट पर्यंत की रेड पॉइंट येतं म्हणजे तुमचं इथं कनेक्शन झालं. हे एक्स्ट्रा वायर आहे तर इथे तुम्ही डिलीट करू शकता. ओके, हे प्रोड्युसरचं डाऊट आहे का? प्रोड्युसर कुणाला? प्रोड्युस वरती डाऊट आहे का? नो मॅम. ओके, मिनिमाइज करूयात आपण. तर बघा याच्यामध्ये आपल्याला केल पण लागणार आहे आणि प्लस प्रोटीज पण हवं आपल्याला. ओके, तर बघा काही लागली
स्क्रीन शेअर केली नाहीये का तुम्हाला? हे बघा, इथे जे आहे आपल्याला ते फाईल न्यू घेऊयात आपण एक फाईल. ओके, हे बघा एलईडी मध्ये एरर येतो आपल्याला इथं. हे बघा, ही विंडो आहे. इथे फाईल ओपन. मी काल प्रोग्राम केलेला होता, पूर्ण झाला, पण आज काय प्रॉब्लेम आला कळलं नाही या प्रोग्राम मध्ये. आणि दुसऱ्यामध्ये कन्वर्ट झाली होती. बघा, आपली स्क्रिप्टची फाईल आहे. Ready underscore. Okay, then okay, then we will
प्रोग्राम मध्ये एरर नाही असल्या ते क्लिअरली डिक्लेअर करतो आपण डिक्लेअर होत नाहीये. ओके, तर बघा इथले एरर रिमूव्ह केल्यानंतर इथे टार्गेट वरती जायचं. हेक्स फाईल कशी क्रिएट करायची बघा. टार्गेट वरती राईट क्लिक करायचं. टार्गेट वरती राईट क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर टार्गेट 1. त्याच्यानंतर बघा इथे टार्गेट दिसते तुम्हाला. इथं फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करायची. ही फ्रिक्वेन्सी बघा 11.0595. देन आउटपुट वरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर इथे बघा क्रिएट अ हेक्स फाईल वरती क्लिक करायचा. देन ओके, इथे तुम्हाला इथं हेक्स फाईल इज क्रिएटेड. ओके, देन बघा देन प्रोटीस वरती जायचा. इथं तुम्ही जे सर्किट केलंय तिथं बघा तुम्हाला रेजिस्टरचं व्हॅल्यू आता आपल्याला काय करायचं एडिट करायचं. त्याच्यानंतर एडिट प्रॉपर्टी वरती जायचं. फर्स्ट बघा आपण सर्किट मध्ये घेतलेला रेजिस्टर 10K चा आहे आणि सेकंड जो रेजिस्टर आहे तो आपला 680 चा आहे. फर्स्ट ला ओके करायचा. नेक्स्ट व्हॅल्यू एडिट करायचं आपल्याला. एडिट प्रॉपर्टीज ठीक आहे 80. देन ओके, इथं बघा त्याची व्हॅल्यू आपल्याला दिसते इथं चेंज झालेली. त्याच्यानंतर बघा मायक्रो कंट्रोलर वरती 2 वेळा क्लिक केल्यानंतर ही विंडो येते एडिट कंपोनंट. त्याच्यामध्ये बघा इथं प्रोग्राम फाईल्स मध्ये जायचं. इथं बघा तुम्हाला दिसते इथं डेस्कटॉप मध्ये येईल आपण. ओके, डेस्कटॉप इथे तुम्हाला ES प्रॅक्टिकल फोल्डर दिसतं. इथं ऑब्जेक्ट इथं बघा तुम्हाला डिस्प्ले डॉट एक्स फाईल आहे. क्लिक करायची. इथं ओपन. ओके, देन ओके, हा तुमचा प्रोग्राम बिल्ड झाला सर्किट मध्ये. त्याच्यानंतर तिथं बघा हा दिसतोय का तुम्हाला विंडो दिसते का प्रोटिसची? हॅलो, हॅलो, आवाज येतोय ना? आवाज येतोय पण मॅडम स्क्रीन दिसत नाही. ना स्क्रीन दिसत नाही मला.
बघा दिसते का आता विंडो? इथं बघा हा ब्रॅकेट मध्ये दिसते तुम्हाला. तुम्ही ड्रॅग केलं की तुमचं दिसते खाली वरती जाते. ओके, इथे तुम्ही फिक्स केली. ओके, इथं झूम होते. देन हा ड्रॅग केला की इमेज दिसते. ओके, त्याच्यानंतर बघा हा मायक्रो कंट्रोलर, त्याच्यानंतर 2 वेळा क्लिक केले की इथे तुम्हाला हे विंडो येते. ह्या विंडो मध्ये तुम्हाला इथं फाईल सिलेक्ट करायची आहे बघा. याच्यामध्ये आपण डिस्प्ले डॉट एक्स केली, इथं ओपन. ओके, देन क्लोज. इथं बघा हे विंडो दिसते तुम्हाला. इथं रन होतो आपला प्रोग्राम. इथून तुम्ही पॉज करू शकता. इथून तुमचं स्टॉप डिव्हाइस. ओके, ओपन करू करता तुम्ही इथून. ओके, देन बघायचं क्लिक करायचं. हे बघा बटन इथं प्रेस झालेलं बटन निर्माण दिसते. आणि आपल्या एलईडी मध्ये प्रोग्राम मध्ये प्रॉब्लेम होता. ओके, हे कसं करायचं समजलं ना तुम्हाला? एक फाईल कशी क्रिएट करायची, प्रोग्राम कसा बंद करायचा. हॅलो, येस मॅम. त्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का? डाऊट आहे का तुम्हाला? हॅलो, डाऊट आहे का? छोटी कसं यूज करायचं? नो मॅम. ओके,
Sorry. तर बघा आपण हे task मिळत आले का लक्षात सर्वांना? हॅलो. हॅलो. पाटील ते येत राहिले. गोडे गायत्री. Yes, ma'am.